मुलांना तेच तेच डब्याला खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे टिफिन बॉक्स संपत सुद्धा नाही। पण जर असे काहीतरी पदार्थ बनवले तर ते पटकन सुद्धा होतात, चवीला उत्तम आणि पौष्टिक असतात। तर नक्कीच मी गॅरंटी देते टिफिन रिकामीच येणार घरी। तर चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया, जी खूप पौष्टिक आहे। त्याच्यासाठी आपण इथे राजमा घेतलेला आहे। हा राजमा आपण स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचा आहे। इथे प्रमाण बघायचं तर अर्धी वाटी आपण इथे राजमा घेतलेला आहे। तर जेव्हा शिजवतो आपण हा राजमा त्यावेळेला आपल्याला ह्याच्यासोबत 2 बटाटे पण टाकायचे आहेत मध्यम आकाराचे, ते एकत्र शिजून येतील। तर थोडंसं मीठ टाकून 3 शिट्ट्या हाय फ्लेम वरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकदम लिबलिबीत आपल्याला शिजवायचं नाही आहे, या पद्धतीने अख्खा राजमा राहिला पाहिजे एवढंच आपल्याला शिजवायचं आहे। तर दोन्ही एकत्र शिजवल्यानंतर बटाटे बाजूला काढून राजमा आधी आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। तर मॅश करण्यासाठी तुम्ही फोकचा किंवा आपल्याकडे जे मॅशर असतं पावभाजीसाठी त्याचा वापर करून आपल्याला ह्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। छान मॅश केल्यानंतर आपण फोकने एकदा ढवळून घेऊया। छान ढवळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। तर बटाटा तुम्ही एकतर किसून टाकू शकतात किंवा मॅश करूनही टाकू शकतात। तर चांगला शिजला पाहिजे, कचवट कुठेच राहायला नाही पाहिजे, नाहीतर खाताना ते दाताखाली येतं, जे चांगलं लागत नाही बटाटा। तर छान मॅश करून आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। सगळं ढवळून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकूया। तर सर्वप्रथम आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। राजमा आहे तर पचण्यासाठी आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे। आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकले। मुलांना आपण टिफिन देतोय हे लक्षात ठेवून आपण तिखटाचं प्रमाण इथे कमी ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मुठभर कोथिंबीर टाकायची आहे। आणि प्रत्येक मुलांचा फेवरेट जो चीज आहे तो आपल्याला 1 चीज क्यूब टाकलेला आहे। मुलांना जास्त आवडत असेल तर 2 टाकू शकता त्यामध्ये चीज क्यूब। तर किसून टाकायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। राजम्याचे अनेक फायदे आहेत, यामध्ये B1, B6 असे प्रोटीन आणि विटामिन्स भरपूर आहेत, जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते। त्यामुळे मुलांना नक्कीच त्यांच्या डाएटमध्ये तुम्ही ऍड करू शकतात। आणि जे बटाटे आहेत ज्यांचं वेट गेन होत नाही त्यांनी हे बटाटे खाल्ल्याने त्यांचं वेट गेनही होऊ शकतं। तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हात स्वच्छ धुवायचे आणि तेलाच्या हाताने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला जितकी छोटे छोटे किंवा मीडियम साईजचे टिक्की हवे असतील तेवढी साईज आपल्याला बनवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहेत या टिक्की या पद्धतीने। आता या टिक्की आपल्याला लगेचही आपण बनवू शकतो किंवा संध्याकाळची म्हणजे दुपारची शाळा असेल मुलांची आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण ह्या टिक्कीचा वापर केला जाऊ शकतो। म्हणजे सकाळी तुम्ही बनवून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात आणि संध्याकाळी लगेच या तुम्ही शॅलो फ्राय करून मुलांना देऊ शकतात। तर छोटे बुकेसाठी पण हा उत्तम पर्याय आहे। तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या टिक्की बनवल्या आहेत। या प्रमाणामध्ये 10 ते 12 टिक्की सहज बनतात। तर इथे ब्रेड क्रम्स ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे, त्याचं मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचे ब्रेड क्रम्स बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला घोळून हे टिक्की बनवून घ्यायची आहे। आणि एकदम कमी तेलामध्ये आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। आता सकाळी मला मोठ्याच मुलाची शाळा असते त्यामुळे मी 3च इथे भाजून घेतलेले आहेत आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। तर आपल्याला छान मीडियम फ्लेमवरती इथे भाजून घ्यायचे आहेत। त्याला एक छान रंग येतो ब्राउनिश, तो एकदम टेम्पटिंग असतो, ते बघूनच मुलं खातील ह्याची गॅरंटी आहे। त्यामुळे ही फोकचा वापर करून असं आपल्याला आलटून पालटून हा छान भाजून घ्यायचा आहे। या टिक्कीला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण सगळं शिजलेलं जिन्नस घेतलंय त्यामुळे 5 मिनिटात हे तयार होतात। आणि छान तयार झाल्यानंतर तुम्ही सॉस सोबत हे मुलांना डब्यामध्ये द्या, नक्कीच खातील हे आवडीने। आणि हा सॉसही मी घरी बनवला आहे। तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला पिंग करू शकतात कमेंट बॉक्समध्ये। तर नक्की सांगा कशी झाली रेसिपी ती।